नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सुरतुली लोहारा विषय समाजशास्त्र मध्ये तुमचे स्वागत आहे. तर आपण पाहत आहोत समकालीन भारतातील शिक्षण. समकालीन भारतातील शिक्षणामधील भारतातील संघकालीन सामाजिक समस्या, त्यामध्ये आज पाहणार आहोत आपण शिक्षणाचे संघटन. शिक्षणाचे संघटनमध्ये आपण काल काय पाहिलं होतं? कालच्या तासिकेला काय झालं होतं? स्वातंत्र्यपूर्व काळातील वसाहतीकालीन शिक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये. त्यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहिला होता, शिक्षण ही सरकाराची जबाबदारी आहे. T.H. मार्शल म्हणतात की शिक्षण हे व्यक्तीचे मूलभूत अधिकार आहे आणि त्यांनी हे मूलभूत अधिकार घेतलेच पाहिजे. तर T.H. मार्शल म्हणतात की शासनाची जबाबदारीच आहे की आधुनिक काळामध्ये व्यक्तींना मूलभूत अधिकार म्हणजे शिक्षण मिळालेच पाहिजे. ईस्ट इंडिया कंपनीच्या शासन काळात प्रस्थापित झाले. त्यानंतर त्या कोणत्याही सरकारला जबाबदारीतून उत्तरदायित्व स्वतःची सुटका करता आली नाही. काल पाहिलं होतं. त्यानंतरचं आहे दुसरं, शिक्षण ही समाजाची जबाबदारी आहे. शिक्षण ही समाजाची जबाबदारी आहे. त्यामध्ये सिद्ध करून दाखवलं. पुण्यातील लोकमान्य टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी सिद्ध करून दाखवलं की शाळेची इमारत संस्था स्थापन झाली तर शासनाच्या कोणत्याही आर्थिक मदत घेतली गेली नाही. ही राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीत शाळा, कॉलेज व महाविद्यापीठे स्थापना सरकारची आर्थिक मदत न घेता भारतीय लोकांनी करून दाखवले. हे पाहिलं होतं आपण. तर त्यानंतरचा तिसरा आहे कालच्या टॉपिकमध्ये, शिक्षणावर शासनाचे नियंत्रण. वसाहतीकालीन शिक्षण या संघटनेची अशी माग होती की आम्ही लोकांनी शाळा स्थापन केल्यानंतरही अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण सोयी ह्या शासनालाच करावा लागेल आणि स्थापना झाल्यानंतरही पुढे सुसुविधा राहण्याची, या शिक्षकाला प्रशिक्षण देण्याची, या कोणत्या शासनाच्या सोयी ह्या किंवा अनुदान देण्याची सोय हे शासनाने द्यावी आणि आपल्या नियंत्रणात ठेवावी. त्यानंतर होतं धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्षमध्ये होतं की काही लोकांचं असं म्हणणं होतं की आपण आपले धार्मिक शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचं. हिंदू मुस्लिम ही संघटना धार्मिक शिक्षण देण्याचा आग्रह करत होती. ख्रिश्चन हे बायबलमधून शिकवण्याच्या अनुमती मागत होती. पण हट्टराहो हे यांच्याकडे शिक्षण प्रणालीचे अध्यक्ष होते. त्यांनी सर्वांनाच सांगितलं की सार्वजनिक शिक्षणामधून कोणत्याही प्रकारचे धार्मिक शिक्षण दिले जाऊ नये. कोणालाही खाजगी शिक्षण व्यवस्था निर्माण करावा लागणार नाही. इथपर्यंत पाहिलं होतं आपण. ह्यानंतर आहे शिक्षणाचे संघटन. शिक्षणाचे संघटनमध्ये पहा, शासन व्यवस्थेत शिक्षण खाते विभाग सुरू करणे, प्रस्थापित, माध्यमिक व उच्च शिक्षण अशी सूत्रबद्ध व्यवस्था निर्माण करणे ही सर्व वसाहतीकालीन शिक्षण व्यवस्थेची देण आहे. शिक्षण व्यवस्थेत शिक्षण खाते प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक हे शाळा, महाविद्यालय सुरू करणे हे वसाहतीकालीनचे शिक्षण व्यवस्थेचे देण आहे.
वसाहतीकालीन लोकांनी म्हटलेच नसतं की आमची मुलं शिकायला पाहिजे, आमची मुलं समोर गेल्या पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, शिक्षणाची स्थापना झाली पाहिजे, तर हे शक्यच नव्हते. त्यानंतर 6वा आहे मुद्दा स्त्री शिक्षण. स्त्री शिक्षणामध्ये मुस्लिम शिक्षण, स्त्री शिक्षणामध्ये मुस्लिम शिक्षण, मागासवर्गीय जाती जमातीसाठी शिक्षण, व्यावसायिक शिक्षण अशा शिक्षणाच्या विविध अंगाचा अभ्यास करणे हे शासनाचे आणि शासनाने नियुक्त केलेल्या शिक्षण आयोगाचे काम आहे. मुस्लिम शिक्षण आधी आपण पाहिलं होतं शिक्षण व्यवस्थाच नव्हती, शिक्षण व्यवस्था नव्हती आणि शिक्षण व्यवस्था होती तर ते वैदिककालीन भारतामध्ये वैदिककालीन शिक्षण काळामध्ये गुरुकुल शिक्षण व्यवस्था होती. त्यामध्ये वेधशाळा, पाठशाळा आणि आपले पोरं कथा कीर्तन हे शिक्षण देण्याची वेधशाळा, पाठशाळा होती. आणि त्यानंतर काही दिवसानंतर हे शाळा स्थापनेमध्ये रूपांतर झाली. त्या काळामध्ये वैदिककालीन शिक्षणामध्ये इमारती नव्हत्या, शाळा नव्हती, इमारती नव्हत्या. ते स्वतः आधी काळातील लोक आपल्या मंदिरामध्ये किंवा वाड्यामध्ये शिक्षण शाळा भरत असत आणि शिक्षण देत असत. ते पण त्या कोणत्या लोकांना देत होतं, जे उच्चवर्णीय जातीच्या मुलांना शिक्षण देत असत. उच्चवर्णीय शिक्षण या जातीच्या मुलांना शिक्षण देत असत. आपल्या आदिवासी जमाती हे अदर कास्ट हे यांना देत असत का? नाही. त्या काळामध्ये बुलेटीदारी जाती व्यवस्था होती आणि सैनिक सूर शिपाई अखाडे हे वाली शिक्षा देत होते. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर ही शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यात आली आणि त्याचा अभ्यास करण्यात आला आणि विविध अंगाचे अभ्यास करणे हे शासनाचे आणि शासनाने नियुक्त केलेले शिक्षण आयोग काम आहे. त्यानंतर पायडा हट्टर आयोगाने पाडला. पायडा हट्टर हे शिक्षण प्रणालीचे अध्यक्ष होते. पायडा हट्टर हे शिक्षण प्रणालीचे अध्यक्ष होते. शैक्षणिक धोरण ठरविताना भारतीय लोकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली. हे हट्टर त्यांच्या हातामध्ये शिक्षण प्रणाली होती. त्यांनी भारतीय लोकांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती. या संधीचा अचूक फायदा महात्मा ज्योतिबा फुले यांनी करून घेतला आणि भारतीय समाजातील शूद्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील मागासलेल्या शासनाने त्याकालीन शासनाने आणि संपूर्ण भारतीय समाजाने लक्ष आकर्षित केले आणि शाळांमधून मुलींकरिता वेगळ्या अभ्यासक्रमाची गरज देखील आयोगाने मान्य केली. त्या काळामध्ये उच्चवर्णीय जातींना प्रशिक्षण देण्यात येत होते आणि स्त्री शिक्षणाची जवळपास कुठेही मान्यता नव्हती. स्त्री शिकेल अशी ही कुठेही मान्यता नव्हती. ते जवळपास पूर्ण ठप्प होते वैदिककालीन काळामध्ये. अशा शाळांमधून मुलींकरिता वेगळ्या अभ्यासक्रमाची गरज देखील आयोगाने मान्य केली. मुलींच्या शिक्षणात व्यवहारोपयोगी माहिती आणि ज्ञान
देणारे विषय त्यांना प्राधान्य घ्यावे असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांना जीवन उपयोगी शिक्षण मिळावे अशी शिफारस हट्टर आयोगाने सुमारे 130 वर्षापूर्वी केली होती. त्यानंतरचा 7वा पॉईंट आहे लोकशाहीवादी मूल्ये. भारतामध्ये आधुनिक काळात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही सर्व लोकशाहीवादी मूल्ये शिक्षणाद्वारेच नवीन पिढीच्या मनावर बिंबवायची असत. आता जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर समता, बंधुता हे शिक्षणाच्या माध्यमातूनच काही गोष्टी विद्यार्थ्यांना, नवीन पिढीला आणि नवीन व्यक्तींना मानत असत. हे आदर्श वसाहतीकालीन शिक्षण व्यवस्थेचे निर्माण केले होते. त्यानंतरचा 8वा मुद्दा आहे सर्वसामान्य लोकांना शिक्षण. बौद्ध शिक्षणाच्या कालखंडानंतर सर्वांसाठी शिक्षण ही कल्पनाच भारतीय शिक्षण व्यवस्थेने केली. बौद्ध शिक्षणाच्या कालखंडानंतर आधी तक्षशिला, नालंदा हे विद्यापीठे होती. त्यानंतर आता बौद्ध शिक्षणाच्या कालखंडानंतर सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पनाच भारतीय शिक्षण व्यवस्थेने हस्तगत झाली होती. अस्पृश्य आणि शूद्र शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित झाले होते. जवळपास लोकांना त्यांचे अधिकार मिळायला लागले, स्वातंत्र्य झाले आणि लोक शिक्षणापासून दूर होते ते जवळ झाले आणि जवळपास सरकारी शाळेमध्ये आणि स्थानिक संस्थेद्वारे चालविण्यात शाळा अस्पृश्य आणि मागासवर्गीय जातीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश देखील मिळायला लागला. आधी उच्चवर्णीय जायचे, पण जेव्हा सर्वसामान्य लोकांना शिक्षण हा नियम लागू झाला त्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना, हे अस्पृश्य, मागासवर्गीय जाती जमाती लोकांना त्यांचे शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळाली. कोणत्याही प्रकारची बंधने नसावीत असे आदेश ब्रिटिशांच्या शासनाने काढले होते. मागासवर्गीय, अस्पृश्य या जातीबद्दल कोणतेही नियम नसावेत, बंधने नसावीत असे ब्रिटिशांच्या शासनाने काढले होते. सर्व जाती जमातींना शिक्षण खुले करावे हे ब्रिटिशांच्या शासनाने म्हणला होता आणि वसाहतीकालीन शिक्षणाचा हा वारसा होता. त्यानंतरचा 9वा आहे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे. आता जिथं शहरी भागामध्ये जास्तीत जास्त वसतिगृहे असतात, आता पहिले खूप कमी व्हायची आणि कमी राहायची, तर तिथं उच्चवर्णीय विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा. उच्चवर्णीय म्हणजे जे श्रीमंत, सावकार, मालगुजार, व्यापारी पेठीचे मालक हे इत्यादी जे असतील उच्चवर्णीय लोक त्यांनाच मिळायचे. तर दूर अंतरावरून शाळेत येणाऱ्या मुलांसाठी वसतिगृह असावी ती व्यवस्था शासनाने करावी अशी शिफारस शासनाकडे हट्टर आयोगाने केली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येण्या जाण्याचा त्रास होते. ग्रामीण विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन राहण्याची सोय आणि शिकण्याची सोय आणि त्यांच्याकडे असलेला पैसा तेवढा पुरत नव्हते. त्या काळामध्ये त्यांना खायला आणि कमवायला खूप त्रास होत होता. म्हणून हट्टर आयोगाने शासनाकडे मागणी केली होती की आमचे ग्रामीण भागातील विद्यार्थी ते बाहेर जाऊन शिकू शकत नाही, त्याच्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना वसतिगृह ची व्यवस्था करून द्यावी.
ग्रामीण भागातील शहरामधील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा नगरामध्ये वसतिगृह निर्माण झाली होती. त्यानंतर ते शिफारस झाल्यानंतर शासनाने निर्णय घेतला आणि ग्रामीण भागातून शहरी भागाकडे मोठा वसतिगृह निर्माण करून दिला. परंतु त्या वसतिगृहामध्ये उच्चवर्णीय जातीमधील मुलांनाच प्रवेश मिळायचा. असे एका दिवशी कोल्हापुराच्या छत्रपती शाहू महाराजांना लक्षात आले. यावर उपाय म्हणून त्यांनी कोल्हापूर संस्थांमध्ये जातीनिहाय वसतिगृहे बांधली आणि मागासवर्गीय जातीमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले. त्यामुळे मागासवर्गीय जातीमुळे जातीमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले आणि मागासवर्गीय ग्रामीण भागातले आणि लहान जातीचे कनिष्ठ वर्गातील लोकांना पण शिक्षण हे प्राप्त झाले आणि ते पण देखील वसतिगृहात राहून शिकू लागले. त्यानंतर आहे शिक्षणाच्या प्रसार आणि शिक्षण क्षेत्रातील श्रेष्ठ जन. हे आपण उद्याच्या तासिकेला पाहू. धन्यवाद.